तस्मै श्री गुरुदेव नमः। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद जगद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद जगद्गुरु धनकौड़ी निवासी शंकर बाबा महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। जय शंकर जय जय शंकर। जय शिव शंकर शुभंकरा श्री दत्ताचा अवतारा भवभयहारक हरिहरा विनम्र वंद्य स्वीकारा। वाघाच्या सहवासात बाळ प्रगटले रानात चिमणाजीच्या कृष्णात देऊनी वासुळी आलात। असंख्य केल्या कृष्ण लीला अंतापुरच्या गावाला जो तो धावे बगल्याला चकुला शंकरच्या लीला। हिमनग शिखरावर फिरले विश्वामधुनी संचरले अक्कलकोटी श्री आले विनम्र गुरुचरणी झाले। शिवरायाच्या मठातून कीर्तन करती जनार्दन दत्त रूप त्या राखून प्रकट झाले जनातून। ते भजनी प्रत्येकास दिसे नयनी जिकडे तिकडे भक्तगणी शंकर रूपे हे दिसली। ज्ञानेंद्रियाच्या भाड्यात तव शिवनामाचे शरीरात शिवशंभू समश्री दिसत। श्रीपाद वल्लभ दिसती पुन्हा पुन्हा पंढरीचा राडा पुन्हा भवानी कृष्ण कुणा दर्शन देती भक्तांना। जरी कुणातून नचताती असंख्य भक्ते करी येती हरण उत्सवाला असती अनेक गावी श्री दिसती। अलग वरदा मुखातून पिंड निघाली धनुतून पातळी सहे शिवसान भोलेनाथांचे ठाण। नाथ समाधी मळीतली तेथील शांत रुळी झाली। अलग देऊनी आरोही क्षणात प्रभवित देवी। महेंद्रे सौभाग्यवती जीवन संपविण्याची पूर्णत्वाला तिजनेती प्रसाद ज्ञानेश्वरी कथिती। गिरनारीच्या गिरिजाती वायू भक्षण जे करती भोजन साधूंना देती संगती प्राणी असती। कुरुक्षेत्रावरची घडली मनास घटना ना पटली गीता कैसी सांगितली शंका कुणीतरी विचारली। भगता लोकुन त्यावरती दिसली ज्योतिर्मय मूर्ती कृष्णावरीच्या श्री दिसती तस्मै ज्ञानगीता प्राप्ती। सोमवतीच्या शुभ दिवशी स्वरूप लिंगात्मक दिसती उत्कट प्रीतीच्या पाशी तोच बनेच्या तेजाशी। महाराजांच्या जिभेवर लिंग वसतसे खरोखर समर्थ स्वामी गुरुवर पूजन करती सत्वर। समर्थ स्वामी माऊलीने तृप्त केले स्तनपाने ऐसे सांगती अभिमाने शिरसावंत गुरुवचने। प्रधान नंदन राजाती तेव्हा माता प्रजाती सद्गुरुला ते मन स्मरती तक्षण सन्मुख श्री येती। पर्वत गिरणारी नेती दत्त प्रभूना बोलविती
समक्ष अंतविधी करती शिष्य मनोरथ पुरविती प्रदान झाले शिष्य प्रदान झाले गुरु भक्तीचे ज्ञान उत्कट भक्ती प्रीती महान गुरुहृदयाचे पंचप्राण काढला पुरला श्री जाती रुद्र घाटावर बसती निर्गुण पादुका वरती ब्राह्मण पूजा जी करती महाराजांच्या पडेशिरी जो तो मणी आश्चर्य करी सन्मानाने मठातरी घेऊन येती श्री स्वारी भस्मेवरती अतिमाया पदपंकज शिर ठेवून या स्वरूप गुरुचे जाणाया दृष्टी दिव्य दिली सदया गुरुने आपल्या मज म्हणून जवळी घ्यावे आवडून ऐसी इच्छा प्रकटून गुलाळी दादा देवचन दक्षिण शरीरी संचरुण आपणासारखे त्या करुण केले आश्वासन पूर्ण कृतार्थ दादांचे जीवन गणेश अभ्यंकर यांना युद्धावरती असताना असंख्य कोळ्या पायाना काढून गेल्या पुन्हा विदार चाळण समजारी तरीही जाणीवच झाली लीला कोणीही केली अंतरी जाण कृपा झाली सद्गुरु असता काशीत ब्राह्मण वैदिक हिणवीत बोधू अजागर अशिष्ट जाणे काय कसे वेद सागर कोटे फेरीत कन्या खेळ कसे तेत तिचा मुखातून बोलवित बृहस्पती समश्री वेद नवरात्रीच्या अष्टमीच शरीरी दुर्गेचा वास करती तांडव नृत्यास अनंत नवरे मातेस सप्तचिरंजीवते असती त्यातील शेष असे विभूती तोही मारुती या जगती स्वयंमुखाने श्री वदती नवले विनवी सद्गुरुला दावा विष्णू परमतला सागर तीरावर नेला सुवर्ण पद पंकज दिसला रामचरण ते स्पर्शून उर्मी उसळल्या मनातून योमी बघता ये दिसून किरीट चमके लखलखून तात्यावरती अतिप्रीती अनन्य शरणागती असती तात्या जनुकी प्रतिभूती दुसरी सद्गुरुची मूर्ती परस्परांची बदलून कामे करती समजून पुन्हा येईल हे कळून कोण शिष्य आणि गुरु कोण समाधीतून प्रकटली विदित रुद्रा नाभेची पृथ्वी भवती फिरवीती साक्षित्वाची दिली प्रचिती भीशंकर कैलासपती अवतरलो या भूवरती समदया जगाप्रती कार्य असे हे मम चित्ती विविध रंग या जगतात केले मात्र नसे तेथ ज्ञान कोणा हे होत ज्ञान असे हे अतिगुप्त स्वतःच कोणी ओळखील तो मन निश्चित जाणेल धन दौलत जरी उरळेल तरीही त्याला नुकतेल जे जाणून किंमतला अथवा पश्चाताप भला कार्य भागना मम अडला अडेल माझा विन तुझला कांचन समहे अक्षर बोल तोरुणी दगडावरती खोल सुवेळी तुझला स्मरतील शब्द सुने समहे मनमोल केले तुझला गुह्य गुले साधुनी आपले घेईवले शरणागत जे मज आले ते मी निश्चित उतरिले अशक्य ते करी शक्य ऐसे ज्याचे विधवाक्य भक्तांशी जो करी शक्य विनयाचे तया मोक्ष भिवू नकोस मी पाठीशी असता भीती तुला केशी वचनबद्ध जो भक्ताशी कानच त्यावर विश्वासी योगक्षेम मी चालवीन ऐसे जितले नावचन त्याचे चिंतन मनी करुण चिंता द्यावी अर्पून सद्गुरुदेवच केले चिरंजीव ते असती बले अनेक वेळा श्री उठले समाधीहुनी प्रकटले
अंत जगाचा होईल सुभक्त तितके रक्षील ऐसे ज्याचे दृढ बोल विधी अपेक्षी बहुमोल ऐसा समर्थ स्वामीला भावमनीचा सांगितला भक्ती प्रीती दे मजला परमार्थाचा मार्ग भला विठीत बदला घेऊन आई परी घे चुंबन माझा बाळ असे म्हणून कृतार्थ करिये जीवन पावनी जाऊ दासाची प्रतिसुद्धा जणू भक्तीची प्राशन करिता मिळायची मधुरा भक्ती सद्गुरुची पावनी ज्याच्या स्मरणात अमर भावना हृदयात सद्गुरुच्या तो सावळीत हेच फलश्रुती पदरात जय शिवशंकर शुभंकरा श्री दत्ताचा अवतारा भवभयहारक हरिहरा विनम्र वंदन स्वीकारा विनम्र वंदन स्वीकारा विनम्र वंदन स्वीकारा जय शिवशंकर नमामि शंकर जय शिवशंकर नमामि शंकर ओम शिवशंकर नमामि शंकर जय शंकर जय शंकर गजर होतो कशाचा 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 माईच्या नावाचा महिमाईच्या नावाचा माझ्या अंबाबाईचा ग माझ्या अंबाबाईचा माझ्या अंबाबाईचा ग माझ्या अंबाबाईचा साड्याला पावलांचा साध्याला पावलांचा साड्याला पावलांचा साध्याला पावलांचा आषाढी फुलकाचा आषाढी कुंभाचा माझ्या अंबाबाईचा ग माझ्या अंबाबाईचा माझ्या अंबाबाईचा ग माझ्या अंबाबाईचा पैठणीची ससळ पैठणीची ससळ सावरला गोळ ग सावरला गोड पदरदरी बुट्याचा ग माझ्या अंबाबाईचा पदरदरी बुट्याचा ग माझ्या अंबाबाईचा भांग भरला मोत्याने भांग भरला मोत्याने मळवट भरले कुंकाने मळवट भरले कुंकवाने बाजू बंद दंडाला ग माझ्या अंबाबाईचा बाजू बंद दंडाला ग माझ्या अंबाबाईचा कादळ शोभे नैनाला कादळ शोभे नैनाला चांगलं फुलवी वदनाला अमृतपुरी वदनाला मुकुटहीच्या रत्नाचा ग माझ्या अंबाबाईचा मुकुटहीच्या रत्नाचा ग माझ्या अंबाबाईचा ध्यास लागला आंबेचा ध्यास लागला आंबेचा ध्यास लागला आंबेचा ध्यास लागला आंबेचा राखणी भजनाचा राखणीन भजनाचा भाव देई शरणाचा ग माझ्या अंबाबाईचा भाव देई चरणाला ग माझ्या अंबाबाईचा श्री चरणाला ग माझ्या अंबाबाईचा भाव देई चरणाला ग माझ्या अंबाबाईचा देव सुश्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब बोल अम्बा माता की जय बोल अम्बा माता की जय बोल अम्बा माता की जय उदय होतो श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब बोल अम्बा माता की जय बोल अम्बा माता की जय बोल अम्बा माता की जय उदय होतो श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब बोल अम्बा माता की जय बोल अम्बा माता की जय बोल अम्बा माता की जय. अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.